नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी वस्तुचित्र कसं रेखाटायचं ते बघणार आहोत. मी अमोल काळे, वेंगुर्ला हायस्कूल कला शिक्षक. तर आज पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, वस्तुचित्र कसं रेखाटायचं आणि ते वॉटर कलरमध्ये कसं कलर करायचं हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, समोर 3 वस्तू मांडलेल्या आहेत. त्यानंतर काय केलेलं आहे, उसट असं रेखाटन केलेलं आहे. पेन्सिल जास्त प्रेस करायची नाही किंवा डार्क गडद उठवायची नाही, कारण आपण काय करणार आहोत, वॉटर कलरचा उपयोग करणार आहोत. सुरुवातीला काय करायचं, आपण मधली जी वस्तू आहे तांब्या, ती काय करणार आहोत, वॉटर कलरनं करणार आहोत. आणि सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, ब्लॅक कलर, काळा कलर घेतलेला आहे आणि तो जास्त पाणी घालून पहिल्यांदा सुरुवातीला आपण एक हात दिलेला आहे त्याच्यावरती. आणि सुरुवातीलाच पहिल्यांदा काय केलेलं आहे, जिथे जिथं लाईट आहे, हायलाईट आहे, मिडल टोन आहे, तिथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानुसार पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा वजनचा पुसट रंग दिलेला आहे, त्यानंतर डार्क स्पेस. आणि हे करत असताना एक लेअर दिल्यानंतर दुसरी लेअर होईपर्यंत सुकवायचं आहे. ते सुकल्यानंतर आपण ती दुसरी लेअर आपण द्यायचं आहे त्याच्यावरती. डायरेक्ट आपण काय करायचं आहे, लगेच द्यायचं नाही, तर ती पहिली लेअर सुकू द्यायची. त्यानंतर आपण दुसरा कलर आपण काय करायचं त्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. आणि हा आता काय करायला, तांब्यासाठी आपण काय केलेलं आहे, पहिल्यांदा ब्लॅक कलरच वापरलेला आहे. तांब्यासाठी ग्रे कलर वापरतात. पोस्टर कलर असतात तर एक व्हाईट आणि ब्लॅक मिक्स करून आपण ग्रे कलर तयार केला असता. पण इथं कसं आहे, जेवढं आपण पाणी मिक्स करेल तेवढं लाईट कलर तयार होतो तो, आणि जेवढा घट्ट आपण यूज करेल तेवढा डार्क कलर तयार होतो. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे डाळिंब आहे, डाळिंब्याला आपण कलर करत आहोत. आणि डाळिंब्याला बघा शेड लाईट वगैरे पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं, लाईटची मार्किंग करून घ्यायचं. त्यानुसार हिशोबानं ते काय करायचं, व्यवस्थित कलर करून घ्यायचं. त्यानंतर ते डाळिंब्याचं रिफ्लेक्शन त्या तांब्यावर, ज्या स्टीलच्या तांब्यावरती पडलेलं आहे, ते रिफ्लेक्शन आपण त्या रंगाने दाखवणार आहोत. त्यानंतर वॉटर बॉटल जी आहे त्यामध्ये ते रिफ्लेक्शन आहे किंवा पाणी अर्ध भरलेलं आहे, ते कसं दाखवायचं बघा. ते पुसट आपण कलर वापरायचा आहे. आता या ठिकाणी नंतर एक लेअर सुकलेले आहे, त्यानंतर डाळिंब्याची दुसरी लेअर आपण देत आहोत. पुढच्या बाजूला शेड जे आहे ते आपण काय करतो आहोत, देत आहोत. बघा, तांब्याला खाली शाडू पण आपण दिलेलं आहे, बॉटलला शाडू दिलेला आहे. नंतर हायलाईट जे आहे, हायलाईट म्हणजे पहिल्यांदाच हायलाईट याला वॉटर कलरमध्ये पहिल्यांदा सुरुवातीला सोडावे लागतात. फक्त डार्कचा कलर आहे तो फायनल आपण टच करायचा आहे. नंतर अशा पद्धतीनं काय आपण वस्तुचित्र रेखाटलेलं आहे. आणि हे वॉटर कलर आहे, पूर्ण वॉटर कलरमध्ये आपण रेखाटलेले आहे.